जय हिंद. नमस्ते विद्यार्थी आणि प्राध्यापक मित्रांनो. मिस्टर अक्षय बळे SPPU एक्झाम अपडेट या यूट्यूब चॅनलमध्ये आपणा सर्वजणांचं स्वागत आहे. आत्ताच्या व्हिडिओमध्ये आपण परीक्षा फॉर्म भरण्यास अंतिम मुदत देण्यात आलेली आहे किंवा कोणती मुदत आहे ती आपण बघणार आहोत. तुम्हाला माहिती आहे की MCOM MSc आणि इंजिनिअरिंग फॅकल्टीच्या काही अभ्यासक्रमाचे तसेच फार्मसी रिलेटेड काही अभ्यासक्रमाचे परीक्षा फॉर्म हे सुटलेले आहे. तर या परीक्षा फॉर्म भरण्यास आता अंतिम मुदत काय आहे, तसेच परीक्षा फॉर्म भरण्यामध्ये काही विद्यार्थ्यांना अडचणी निर्माण होत आहे, त्या नेमकी कोणत्या आहेत त्या आपण बघणार आहोत. आणि PRN ब्लॉकबाबत आपण माहिती घेणार आहोत. तर कोणत्या विद्यार्थ्यांचा नेमकी PRN ब्लॉक आहे, कोणत्या विद्यार्थ्यांना परीक्षा फॉर्म भरण्याची संधी आहे आणि कोणते विद्यार्थी परीक्षा फॉर्म भरू शकत नाही आणि विद्यापीठ लेवलला या बाबतीत काय चर्चा चालू आहे, या सर्व बाबतीत आपण या व्हिडिओमध्ये माहिती घेणार आहोत. त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. आवडल्यास या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. अधिक माहितीसाठी आपण आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि परीक्षेबाबत अद्ययावत माहितीसाठी आपण आपल्या टेलिग्राम चॅनलमध्ये सहभागी होऊ शकता. लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देण्यात आलेली आहे. चला तर मग सुरुवात करूया आपण की सगळ्यात अगोदर कोणत्या अभ्यासक्रमाची परीक्षा फॉर्म भरण्याची अंतिम मुदत काय आहे. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, एक्झाम ऑक्टोबर-नोव्हेंबर 2024चे परीक्षा फॉर्म हे 21 ऑगस्ट किंवा 16 ऑगस्टपासून तर काही अभ्यासक्रमाचे 30 जुलै 2024 पासूनच परीक्षा फॉर्म भरण्यास सुरुवात करून देण्यात आलेली होती. यामध्ये MCOM 2023 पॅटर्न, MSc MTech 2023 पॅटर्न आहे, MSc कम्प्युटर सायन्स आहे, मॅथमॅटिक्स, फिजिकल केमिस्ट्री, इनऑर्गॅनिक, ऑर्गॅनिक, ॲनालिटिकल, बायो, ड्रग केमिस्ट्री, त्यानंतर बॉटनी, झूलॉजी, MA/MSc जिओग्राफी, MSc मायक्रोबायोलॉजी, इन्व्हायरमेंटल सायन्स, इलेक्ट्रॉनिक्स, बायोटेक्नॉलॉजी, MSc कम्प्युटर ॲप्लिकेशन आहे. नंतर बॅचलर ऑफ फार्मसी आहे. त्याच्यानंतर बॅचलर ऑफ आर्किटेक्चर आहे, ME 2017 पॅटर्न आहे, बॅचलर ऑफ आर्किटेक्चर 2019 पॅटर्नचे विद्यार्थी आहे. आणि डायरेक्ट सेकंड इयर इंजिनिअरिंग तसेच SE TE आणि BEचे देखील इंजिनिअरिंगचे विद्यार्थी आहे. यांचा परीक्षा फॉर्म भरण्याची काही जणांची अंतिम मुदत ही 28 ऑगस्ट 2024 होती. तर MCOMची परीक्षा फॉर्म भरण्याची अंतिम मुदत हे 30 ऑगस्ट 2024 होती. तर यांना आता लेट फीसह जी काही परीक्षा फॉर्म आहे ते मॅक्झिमम 2 सप्टेंबर 2024 पर्यंत भरता येणार आहे. त्यानंतर ह्या सर्व लिंक काय होणार आहे, बंद होणार आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, अद्याप जर का आपण आपला परीक्षा फॉर्म या अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांनी जर का परीक्षा फॉर्म भरून महाविद्यालयात फीसह जमा केला नसेल तर त्यांनी त्वरित आपल्या महाविद्यालयाशी संपर्क करा आणि फॉर्म विदिन टायमिंगमध्ये महाविद्यालयात जमा करा. अदरवाईज आपल्याला लेट फी लागू शकते. आणि 2 सप्टेंबर नंतर जर का आपण गेलात, यदा कदाचित जर का डेट वाढून दिली तर आपण सांगूया, पण जर का डेट वाढून दिली नाही तर त्यावेळेस आपल्याला प्रॉब्लेम येऊ शकतो. त्याकरता काही विद्यार्थी परीक्षा फॉर्म चालू झाल्याबरोबर भरतात पण दिलेल्या टायमिंगमध्ये महाविद्यालयात फीसह जमा करत नाही. तर त्यांना ते जर का लेट फीच्या तारखेमध्ये फॉर्म जमा करत असतील तर त्यांना लेट फी ही लागू शकते. मी परीक्षा फॉर्मच्या बाबत आणखीन माहिती देतो की जे विद्यार्थी शैक्षणिक वर्ष 2023-24च्या बॅचला होते, ज्यांना जसं MA MCOM MSc हे 2019 पॅटर्नने होतं. ओके. काही विद्यार्थ्यांना जसं सेकंड इयरचे विद्यार्थी असतील MA MCOM MScचे, त्यांना 2019 पॅटर्न होता ना, आत्ता त्यांचे बॅकलॉगचे फॉर्म सुरू झालेले नाही. त्यामुळे या विद्यार्थ्यांनी थोडंसं वेट करा. तुमचे फॉर्म चालू झाल्यानंतर या ठिकाणी MA MCOM MSc 2019 पॅटर्न जे काही चालू होतील तर ते तुम्हाला या ठिकाणी बघायला भेटतीलच. ओके. अद्याप ते फॉर्म चालू झाले नाही. विद्यार्थ्यांना आत्ता फॉर्म भरताना कदाचित प्रॉब्लेम येत असेल किंवा त्यांना डॅशबोर्डमध्ये येत असेल एक्झाम फॉर्म नॉट स्टार्टेड येट. ओके. या पद्धतीचा त्यांना प्रॉब्लेम येत असेल. त्याच्यानंतर बघा विद्यार्थी मित्रांनो, मी पुन्हा एकदा नजर सांगतो की BA BCom BSc BBA BBI BBA CA आणि अदर फॅकल्टीचे जेवढेही काही महत्त्वाचे अदर फॅकल्टी आहे, अंडर ग्रॅज्युएशन ज्याला आपण UGचे विद्यार्थी म्हणूया, UGचे विद्यार्थी. ओके. ऑल FY SY TY. ओके. या विद्यार्थ्यांचे परीक्षा फॉर्म हे 10 ते 15 सप्टेंबरच्या आसपास काय होतील, टप्प्याटप्प्याने स्टार्ट होतील. थोडंसं लवकर होतील पण तरी पण मी एक मॅक्झिमम तुम्हाला डेट सांगण्याचा प्रयत्न केला. झाले तर सप्टेंबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यातच फॉर्म चालू होतील. अदरवाईज दुसऱ्या आठवड्यापर्यंत हे फॉर्म निश्चित चालू होण्याची शक्यता आहे. तुम्हाला दुसरी एक माहिती आहे सांगितलेली आहे की या येणाऱ्या पुढच्या प्रॅक्टिकल एक्झाम, युनिव्हर्सिटी एक्झाम ह्या कधी होणार आहे याची माहिती देणारा आपला व्हिडिओ या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देण्यात आलेला आहे. तो व्हिडिओ तुम्ही काळजीपूर्वक बघा किंवा यूट्यूबला दिलेला आहे त्या पद्धतीने बघा. परीक्षा या 12/10/2024 पासून स्टार्ट होणार आहे. हे बाकीचे पारंपरिक आणि प्रोफेशनल अभ्यासक्रमाच्या
परीक्षा PGच्या जे काही परीक्षा आहे त्या 12/11/2024 पासून काय होतील, प्रॅक्टिकल एक्झाम किंवा ते युनिव्हर्सिटीच्या एक्झाम देखील चालू होणार आहे. सविस्तर माहितीसाठी तुम्ही तो व्हिडिओ काळजीपूर्वक बघा. बाकीचे देखील आता मी सर्व अभ्यासक्रमाची माहिती सांगितलेलीच आहे. UG म्हणल्यावर त्याच्यात ऑल फॅकल्टीचे विद्यार्थी येणार. BA, BCom, BSc, BBA, BBIB, BBA, BSc, BSc कम्प्युटर सायन्स आणि अदर फॅकल्टी. त्याच्यामुळं या विद्यार्थ्यांनी विचारायचं नाही की सर आमचा TY BBAचा किंवा TY BComचा आमचा बॅकलॉगचा फॉर्म कधी चालू होणार आहे. तर सविस्तर माहिती यामध्ये दिलेलीच आहे आणि तुमच्या येणाऱ्या पुढच्या प्रॅक्टिकल प्रोजेक्ट किंवा बाकीच्या एक्झाम कधी होणार आहे त्याची माहितीसाठी आपण व्हिडिओ दिलेलाच आहे. तो व्हिडिओ काळजीपूर्वक पद्धतीने बघा. आता परीक्षा फॉर्ममध्ये तुम्हाला काय अडचणी येतात त्या संदर्भात बघा. इथे एक महत्त्वाची माहिती तुम्हाला दाखवतो बघा. या पद्धतीने काही विद्यार्थ्यांना एक फोटो मी तुम्हाला दाखवतो. काही विद्यार्थी जे काही आता असे MCom असतील, MSCचे असतील तर त्यांना या पद्धतीचा डॅशबोर्ड बघायला भेटतो. ते ज्यावेळेस नवीन कोर्सला एनरोलमेंट करतात, न्यू कोर्स एनरोलमेंटमध्ये जाऊन, तर त्यांना कोर्स एनरोलमेंट फेल, यू कॅनॉट एनरोल फॉर दिस कोर्स बिकॉज यू आर ऑलरेडी एनरोल इन 1 फुल टाईम कोर्स. यू कॅनॉट एनरोल सम कोर्सेस टाईप दॅट इज द 2 फुल टाईम कोर्सेस ऑर 2 पार्ट टाईम कोर्सेस. अशा पद्धतीचं जर काही एरर येत असेल तर नेमकी काय करावं हे तुम्हाला सांगतो. विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी बघा की तुमचं ज्यावेळेस तुम्ही लॉग इन करता तर प्रोफाईल स्टेटसमध्ये इथे तुम्हाला प्रोफाईल कंप्लीट अशा पद्धतीचं स्टेटस दिसतंय का. अशा पद्धतीचं स्टेटस दिसणाऱ्या विद्यार्थ्यांनाच असा पद्धतीचा एरर येईल. याचा अर्थ असा आहे की सपोज जर का तुमचं BCom झालेलं आहे आणि आता तुम्ही MComला ॲडमिशन घेतलेलं आहे आणि तुमच्या SPSमध्ये इथे प्रोफाईल स्टेटसमध्ये प्रोफाईल कंप्लीट अशा पद्धतीचा फॉर्म दिसत असेल आणि तुम्ही इथं न्यू कोर्स एनरोलमेंटमध्ये जाऊन फॉर्म भरत असेल तर तुम्हाला मागाशी मी जे काही रेडमध्ये सिम्बॉल दाखवला तर त्या पद्धतीचा एरर आला तर नेमकी तुम्हाला काय करायचं आहे. कारण तुमच्या डॅशबोर्डमध्ये या पद्धतीचा प्रोफाईल स्टेटसमध्ये कोर्स कंप्लीटेड असा रिमार्क यायला पाहिजे तरच तुम्ही पुढचा MCom किंवा MSCचा परीक्षा फॉर्म भरू शकता. असा जर काही एरर येत असेल जो मी तुम्हाला आत्ता दाखवला तर त्याकरता तुम्ही काय करायचं, तुमच्या महाविद्यालयात जायचं आणि महाविद्यालयातल्या परीक्षा विभागाला म्हणायचं की तुम्ही कॉलेजला काय करा, कोर्स ड्रॉपआउट रिक्वेस्ट पाठवा किंवा कोर्स कंप्लीटेड रिक्वेस्ट, ड्रॉपआउट नाही, कोर्स कंप्लीटेड रिक्वेस्ट पाठवा. कोर्स कंप्लीट रिक्वेस्ट कशी पाठवायची, एकतर त्या कॉलेजच्या CEOंना किंवा परीक्षा अधिकाऱ्यांना माहीत नसेल तर आपला व्हिडिओ या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे. तुम्ही तुमच्या कॉलेजपर्यंत पोहोच करा, त्यांना म्हणा या पद्धतीने कोर्स कंप्लीटेडची रिक्वेस्ट पाठवा. कोणत्याही पद्धतीने वेब मेल करण्याची आवश्यकता नाही. कोर्स कंप्लीटची रिक्वेस्ट ही कॉलेजच्या लॉग इन थ्रूच काय करावी लागते, पाठवावी लागते. म्हणजे कॉलेजनी जर का कोर्स कंप्लीटची रिक्वेस्ट पाठवली तर 24 तासाच्या आत ती कोर्स रिक्वेस्ट काय होते, कंप्लीटेडची रिक्वेस्ट पूर्ण होते. झाली तर 1 तासातही होते, 1 मिनिटातही होते, तशी काही अडचणी येत नाही. तर त्याकरता ती रिक्वेस्ट तुम्ही पाठवा आणि रिक्वेस्ट पाठवल्यानंतर ज्यावेळेस तुमच्या स्टुडंट प्रोफाईल सिस्टीमच्या डॅशबोर्डमध्ये प्रोफाईल स्टेटस इथे ज्यावेळेस कोर्स कंप्लीटेड अशा पद्धतीचा टॅब दिसेल त्याच वेळेस तुम्ही या ठिकाणी न्यू कोर्स एनरोलमेंटमध्ये जाऊन स्टुडंट टाईप न्यू सिलेक्ट करून तुम्ही पुढची माहिती भरू शकता. ओके, सो या पद्धतीने तुम्हाला मी परीक्षा फॉर्ममध्ये कोणत्या अडचणी येतात आणि त्या कशा पद्धतीने सॉल्व करायच्या त्याची माहिती दिलेली आहे. कोर्स कंप्लीटेड रिक्वेस्ट पाठवण्यासाठी फक्त तुमचा फायनल इयरचा पासिंगचा ऑनलाईन ऑफलाईन जसा असेल तसा निकालाची प्रत लागेल. ऑनलाईन जरी असेल तरी चालेल. ती प्रत तुम्ही त्यांच्याकडे द्या, ते स्कॅन करून विद्यापीठाला पाठवतील आणि अपलोड झाल्यानंतर रिक्वेस्ट पाठवल्यानंतर ती रिक्वेस्ट ज्यावेळेस अप्रूव्ह होईल लगेच तुम्हाला परीक्षा फॉर्म हा भरता येईल. ओके, सो या पद्धतीने आपण 2 नंबरचा मुद्दा क्लिअर केला. तिसरा मुद्दा आहे PRN ब्लॉकच्या बाबतीत. बघा विद्यार्थी मित्रांनो, आता काही इंजिनिअरिंगचे विद्यार्थी बहुतेक असे आहेत की त्या विद्यार्थ्यांना असा प्रॉब्लेम येत आहे की त्यांचे परीक्षा फॉर्म भरण्यामध्ये त्यांचा PRN नंबर ब्लॉक दाखवत आहे. ओके, पण विद्यापीठांनी एक परिपत्रक जारी केलं की जे परिपत्रक क्रमांक 1343 आहे SNT सेक्शनचं, जे 26/8/2024 रोजी SNT सेक्शननी जारी केलेलं आहे. त्याच्यामध्ये त्यांनी सत्र पूर्तता संपलेल्या विद्यार्थ्यांना परीक्षेत प्रविष्ट होण्याच्या संधीबाबत त्यांनी माहिती दिलेली आहे. त्यांनी माझ्या मते सुद्धा 2023-24ला एक अंतिम मुदत दिलेली होती आणि आता पुन्हा एक काय केलेली आहे त्यांनी 2024-25ला एक शेवटची अंतिम मुदत दिलेली आहे. पण सर्वच विद्यार्थ्यांना दिली नाही. ॲडमिशनचा इयर तुमचं कोणतं आहे ते काळजीपूर्वक बघा, त्याच विद्यार्थ्यांना परीक्षा फॉर्म भरता येईल. बाकीच्या विद्यार्थ्यांसाठी संधीबाबत विद्यापीठामध्ये चर्चा चालू आहे. ज्या गोष्टी विद्यापीठाच्या अधिकार मंडळाच्या अधिकारात आहे
किंवा अखत्यारीत आहे तेवढे नियम कुलगुरू, प्रकुलगुरू, परीक्षा अधिकारी, कुलसचिव असतील, बाकीचे सर्व देखील काय करताय, आपापल्या परीनं जास्तीत जास्त विद्यार्थी कसे याच्यामध्ये समाविष्ट होतील त्याचा विचार करताय. पण विद्यार्थी मित्रांनो, एक आपल्याला महत्त्वाची गोष्ट सांगायची की आपण ॲज अ विद्यार्थी आहात तर आपण जाणीवपूर्वक, काळजीपूर्वक आपली डिग्री विदिन टायमिंगमध्ये पूर्ण करण्याचा आपण प्रयत्न केला पाहिजे. विद्यापीठ जरी विद्यार्थी केंद्रित असलं तरीसुद्धा सगळे नियम हे विद्यार्थ्याच्या नियमानुसार होतीलच असं काही नाही. काही विद्यापीठ कायद्यानुसार, शासनाच्या UGCच्या नियमानुसार आपल्याला विद्यापीठांना कार्यवाही करावी लागते. एखादी जी काही डिग्री आहे, जसं UGची डिग्री ही तुम्हाला 2 वर्षाची, PGची डिग्री ही तुमची 2 वर्षाची असते, तर ती तुम्हाला मॅक्झिमम 4 वर्षापर्यंतच काय करता येते, पूर्ण करता येते. तसंच तुमचं जर का BCom जर का असेल तर BCom 3 वर्षाचं आहे, तर पुढचे 2 वर्ष आणि अतिरिक्त 1 वर्ष असे मिळून तुम्हाला 6 वर्षातच काय करावे लागते, जी काही 3 वर्षाची डिग्री अभ्यासक्रम आहे ते मॅक्झिमम 6 वर्षाच्या आतच काय करावे लागतात, पूर्ण करावे लागतात. इंजिनिअरिंगचे विद्यार्थी असतील त्यांना मॅक्झिमम 6 वर्ष किंवा आणखीन एक 7 वर्ष एवढ्या वर्षातच त्यांना काय करावी लागते, आपली डिग्री पूर्ण करावी लागते. आता काही विद्यार्थी असं म्हणताय की आम्ही 2012-13चे आहेत आणि आम्ही आमच्या वैयक्तिक प्रॉब्लेममुळं किंवा घरगुती आर्थिक अडचणीमुळं आम्ही आमचं शिक्षण पूर्ण केलं नाही आणि आता आमचे 1 किंवा 2 विषय बाकी आहे. 2012-13ला तुम्ही ज्यावेळेस ॲडमिशन घेतलं, आज 2024-25 आहे, म्हणजे तुम्ही ॲडमिशन घेतल्यानंतर 12 ते 13 वर्षानंतर तुम्ही ज्यावेळेस तुमची डिग्री पूर्ण करायला येतात त्यावेळेस तुमचा ऑलरेडी PRN हा ब्लॉकच असणार आहे ना. विद्यापीठ सवलत देऊन कितीपर्यंत देणार आहे याचा पण आपण विचार करायला हवा. पण विद्यापीठ आणखीनही काही प्रयत्न करत आहे, त्या बाबतीत यश आलं तर त्याची माहिती आपण आपल्याला देऊया. पण मी हे परिपत्रक काय सांगतं त्या बाबतीत तुम्हाला सांगतो. बघा, जे 5 वर्षाचे अभ्यासक्रम आहे ज्याच्यामध्ये BA आर्किटेक्चर आहे किंवा BA LLB आहे, यांना 5 वर्ष प्लस 2 वर्ष आणि 1 वर्ष म्हणजे त्यांना जवळजवळ 8 वर्ष दिलेले आहे. म्हणजे असे विद्यार्थी जर का 2017-18ला फर्स्ट इयरला या अभ्यासक्रमाला असतील तर त्यांना आता 24-25ला परीक्षा फॉर्म भरण्याची शेवटची संधी आहे. म्हणजे ऑक्टोबर-नोव्हेंबर 2024ला एक संधी आणि एप्रिल 2025च्या परीक्षेमध्ये शेवटची संधी, अशा 2 संधीमध्येच त्यांना त्यांची काय असेल ती डिग्री पूर्ण करावी लागेल. त्याच्या आतल्या विद्यार्थ्यांना हा नियम लागू नाही. जे विद्यार्थी इंजिनिअरिंगचे आहे, जसं BE आहे, BHM CT आहे, या विद्यार्थ्यांचे जर का ॲडमिशन इयर 2018-19 आणि त्यानंतरचं पुढचं असेल तर त्याच विद्यार्थ्यांना आता परीक्षा फॉर्म भरता येईल. त्यांचा PRN अनब्लॉक करण्यात आलेला आहे. ओके, सो म्हणजे त्याच्यामध्ये तुम्हाला 4+2+1 या पद्धतीने टोटल 7 वर्षामध्ये तुम्हाला ती डिग्री पूर्ण करण्याची शेवटची संधी दिलेली आहे. जे 3 वर्षाचे अभ्यासक्रम आहे, म्हणजे BA, BCom, BSc किंवा BBA, BBM, BBA, IB वगैरे जे काही अभ्यासक्रमाचे विद्यार्थी आहे, तर या विद्यार्थ्यांचं जे काही अभ्यासक्रम आहे तो 3 वर्षाचा असतो. तर यांना अतिरिक्त 2 वर्ष म्हणजे 3+2+ आणि विद्यापीठाच्या विद्यापरिषदेच्या निर्णयानुसार 1 वर्ष म्हणजे त्यांना असं 6 वर्षामध्ये त्यांची डिग्री पूर्ण करता येईल. म्हणजे अशा विद्यार्थ्यांचा अकॅडमिक इयर 19-20 असेल किंवा त्याच्या पुढे असेल तरच त्या विद्यार्थ्यांना इथे परीक्षा फॉर्म आत्ता भरता येईल. आणि विद्यार्थी मित्रांनो, एक परिपत्रक तुम्ही मागच्या वेळेस बघितलं असेल 2013 पॅटर्नच्या बाबतीतलं. आता बघा, 2013 पॅटर्न नंतर 2019 आला, आता 2023 पण आला. त्याच्यामुळे विद्यार्थी मित्रांनो, आता 13 पॅटर्नच्या विद्यार्थ्यांना परीक्षा फॉर्म भरता येईल का याबाबत एक मोठी साशंका आहे. बट मला वाटतं की त्या विद्यार्थ्यांचा अकॅडमिक इयर 19-20ला जर का प्रथम वर्षात प्रवेश असेल तर माझ्या मते आत्ता 2013 पॅटर्नच्या विद्यार्थ्यांना परीक्षा फॉर्म भरायला अडचण येऊ शकते. त्याच्यात जर का काही तोडगा निघाला आणि त्यांना जर का एखादी संधी देण्यात आली तर त्याबद्दल आपण माहिती देऊया. त्यानंतर 2 वर्षाचे अभ्यासक्रम म्हणजे MA, MCom, MSc, MBA किंवा अन्य कोणते अभ्यासक्रम असतील तर या विद्यार्थ्यांना 2 वर्ष त्यांच्या पदवीचे प्लस अतिरिक्त 2 वर्ष आणि 1 वर्ष विद्या परिषदेच्या अधिकारानुसार 1 वर्ष एक्स्ट्रा दिलेले, म्हणजे या विद्यार्थ्यांना 5 वर्षात ही डिग्री पूर्ण करण्याची संधी विद्यापीठाने दिलेली आहे. म्हणजे ज्या विद्यार्थ्यांनी MComला किंवा MAला 2020-21ला प्रवेश घेतला असेल तर त्यांना आता 24-25पर्यंत त्यांना ही पदवी पूर्ण करावी लागेल. आणि शेवटचं आहे 1 वर्षाचे सर्व अभ्यासक्रम, उदाहरणार्थ डिप्लोमा, म्हणजे ते DTL असेल किंवा अन्य कोणते डिप्लोमा असतील तर यांना 1 वर्षाचा तुमचा अभ्यासक्रम प्लस 2 वर्ष अतिरिक्त दिले आणि 1 वर्ष विद्या परिषदेच्या निर्णयानुसार दिले, म्हणजे तुम्हाला 4 वर्षात ती डिग्री पूर्ण करावी लागेल. अशा विद्यार्थ्यांचा अभ्यासक्रमचे जे काही प्रथम वर्ष प्रवेश घेतलेला असेल हे 2021-22 असेल, त्याच्या आत प्रवेश घेतलेला असेल तर त्यांना आता संधी दिली जाणार नाही. हे PRN अनब्लॉकच्या बाबतीत
माहिती दिलेली आहे. अशा विद्यार्थ्यांचे PRN अनब्लॉक करण्यात आलेले आहे. बाकी काही विद्यार्थी जर का 2000 जसं इंजिनिअरिंगचा विद्यार्थी असेल 2017-18 किंवा त्याच्या आतला असेल, पण माझ्या मते 2017-18ला पण संधी दिलेली आहे असं काही समजतं आहे. पण मला वाटतं की ते 18-19च्या विद्यार्थ्यांना प्रथम वर्षापासून दिलेली आहे. तर जे विद्यार्थी याच्यामध्ये उल्लेख केलेल्या वर्षाच्या आतील असतील तर त्यांना भेटणार नाही, हे विद्यापीठाने ऑलरेडी या परिपत्रकानुसार सांगितलेलं आहे. त्यांनी इथं सांगितलेलं आहे की हे परिपत्रक फक्त शैक्षणिक वर्ष 2024-25 याच वर्षाकरता लागू असणार आहे आणि यांना ही संधी फक्त ऑक्टोबर-नोव्हेंबर 2024 आणि मार्च-एप्रिल 2025 या परीक्षांकरता लागू दिलेली आहे. सत्र पूर्ततेकरता केवळ उपरोक्त तक्त्यात नमूद केल्याप्रमाणेच विद्यार्थी पात्र असतील. सदर पात्र विद्यार्थ्यांचेच परीक्षा अर्ज ऑनलाईन स्वरूपात टप्प्याटप्प्याने भरून घेण्यात येत आहे आणि विद्यापीठाच्या समकक्षतेप्रमाणे त्यांची परीक्षा विद्यापीठ परीक्षेबरोबर आयोजित करण्यात आलेली आहे. म्हणजे या विद्यार्थ्यांना जर का आता परीक्षा द्यायची असेल तर त्यांच्या हॉल तिकीटमध्ये ते सब्जेक्ट येतील. कदाचित त्यांना इक्वॅलन्स सब्जेक्टनुसार ती परीक्षा द्यावी लागणार आहे. त्यानंतर त्यांनी महाविद्यालयांना सांगितलेलं आहे की आपण महाविद्यालयीन पातळीवर या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करावं. तसेच परीक्षा विभागात कोणताही विद्यार्थी पाठवू नये आणि परीक्षा अर्ज हे विदिन वेळेच ऑनलाईन पद्धतीने सादर करणं, विद्यार्थ्यांपर्यंत माहिती योग्य त्या वेळेत देणं ही महाविद्यालयाची जबाबदारी आहे, अशी माहिती विद्यापीठाने दिलेली आहे. म्हणजे विद्यार्थ्यांपर्यंत माहिती न पोचवणं, त्यांना योग्य वेळेत अर्ज न सादर करणं आणि त्यांच्या त्या परीक्षेपासून वंचित राहणं याची सर्व जबाबदारी ही महाविद्यालयाची किंवा संस्थेची आहे, अशी माहिती दिलेली आहे. आणि विद्यार्थी मित्रांनो, एक महत्त्वाची माहिती देईल. मी पण काही ग्रुप्सला याला जॉईन आहे, ज्याच्यामध्ये PRN ब्लॉकबाबत खूप सारे विद्यार्थी संभ्रमात आहे आणि मी मागच्या वेळेससुद्धा विद्यार्थ्यांना एक सांगितलेलं होतं की 2023-24 हे शेवटचं वर्ष आहे. यामध्ये विद्यार्थ्यांनी आपली डिग्री पूर्ण करावी. त्यामध्ये 85,000पेक्षा जास्त विद्यार्थी परीक्षेत बसलेले होते. त्यांना विद्यापीठाने संधी दिली. त्यापैकी 50% विद्यार्थी त्या परीक्षेत पासआउट झाले. बाकीच्या विद्यार्थ्यांनी एवढं काही सिरियसली घेतलं नाही. आणि विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही आपले व्हिडिओ काळजीपूर्वक बघत नाही, त्यामुळं तुमची वेळ निघून गेल्यानंतर तुम्ही मग परत विचारता आता नेमकी काय करावं. तर विद्यार्थी मित्रांनो, आपले महत्त्वाचे व्हिडिओ असतात, काळजीपूर्वक बघत जा. तुम्हाला जी माहिती तुमच्या महाविद्यालयातील परीक्षा विभागाकडून भेटणार नाही ती माहिती मी तुमच्यापर्यंत पोच करण्याचं काम करत असतो. पण जर का तुम्ही ती माहिती विदिन वेळेत विदिन टायमिंगमध्ये जर का बघितली नाही तर त्याचा दुष्परिणाम तुम्हालाच होईल. मी मागच्या वेळेस पण तुम्हाला अवेअर केलं होतं की ही शेवटची संधी आहे, याच्यातूनच तुम्ही काय करा, तुमचे जे काही पेपर्स असतील ते कवर करण्याचा प्रयत्न करा. पण विद्यार्थी आजकाल अभ्यास करायला तयार नाही. एक सिरियसनेस म्हणून विद्यार्थी महाविद्यालयात लवकर प्रवेश घेत नाही, महाविद्यालयाचे ॲक्टिव्हिटी करत नाही किंवा अभ्यासक्रम पूर्ण करत नाही आणि त्याच्यामुळं ते पण त्यांना परीक्षेत फेल होण्याची वेळ येते. तर PRN बाबत जर का काही नवीन अपडेट दिली किंवा विद्यापीठाकडून काही नव्याने अपडेट आली आणि त्या संदर्भात काही महत्त्वाच्या सूचना असतील तर आपणास देण्यात येतील. कुणीही पॅनिक होऊ नये. विद्यापीठ कोणत्याही विद्यार्थ्याचं नुकसान करण्याच्या मनस्थितीत नाही. त्याच्यामुळे विद्यार्थी मित्रांनो, आपण जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी योग्य त्या वेळेत आपली डिग्री पूर्ण करण्याचा प्रयत्न करावा. आता हे जे काही शेवटची संधी दिलेली आहे, या संधीचा, सुवर्ण संधीचा आपण लाभ घ्या आणि अभ्यासपूर्वक वातावरणात आपली परीक्षा द्या. येणाऱ्या 31 ऑगस्टपासून इनसेम एक्झाम ही स्टार्ट होत आहे इंजिनिअरिंग फॅकल्टीची आणि टप्प्याटप्प्याने बाकीच्या अभ्यासक्रमाचे परीक्षा फॉर्मही सुरू होतील. परीक्षा फॉर्मही भरले जातील आणि प्रॅक्टिकल एक्झाम देखील योग्य त्या शेड्यूलनुसार कंडक्ट होईल. तर विद्यार्थी मित्रांनो, आपल्या चॅनलचे सर्व व्हिडिओ काळजीपूर्वक बघा, जेणेकरून तुम्हाला त्याचा फायदा होईल. तसेच MA, MCOM, MSc, MCOMचे फर्स्ट इयर, सेकंड इयर यांचे परीक्षा फॉर्म कसे भरावे याबाबत माहिती देणारा व्हिडिओ आपल्या या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये पण आहे, यूट्यूब चॅनलला पण आहे. ते काळजीपूर्वक बघा, जेणेकरून आपलं कोणतंही नुकसान होणार नाही. तर आणि डिग्री सर्टिफिकेटसाठी सुद्धा जे काही विद्यार्थी लायबल आहे त्यांनी आपले देखील फॉर्म काळजीपूर्वक बघा. सो पुन्हा भेटूया एका नवीन विषयासह, नवीन व्हिडिओसह. तोपर्यंत तुम्हाला येणाऱ्या परीक्षेसाठी खूप खूप शुभेच्छा. टेक केअर. जय हिंद. धन्यवाद.